मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे अनिकाच्या कारनाम्यामुळे त्या मावशींचा हात चांगलाच भाजलेला असतो. अनिका त्यांना चांगला धडा शिकवायला गेलेली असते आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये तिने खूपच मोठा बॉम्ब जो आहे तो इथे ठेवलेला असतो आणि हातामध्येच तो बॉम्ब फोडलेला असतो. त्यामुळे त्या मावशींचा हात खूप भाजलेला असतो. आता कमळी निंगी त्यांना पटकन इथे किचनमध्ये घेऊन येतात. बेसिंगखाली हात घेऊन त्यावर गार पाणी शिंपडतात, धुवून काढतात आणि त्यानंतर इकडे कमळी निंगीला म्हणत असते, निंगे जा पटकन तुपाचा डब्बा वगैरे घेऊन ये. तूप कुठे आहे ना ते एकदा पहा. यांच्या हाताला थोडंफार तूप लावलं ना तर बरं वाटेल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, पण निंगे हे सगळं काय झालंय? कमळी म्हणते, नका काळजी करू, थोडंसं तूप लावले बरं वाटेल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणतात, ए बाई जा त्यांना लवकर आपल्या देशमुख डॉक्टरांकडे घेऊन जा. पण त्यावर मावशी म्हणत असतात, पण फराळाचं काय? अहो फराळापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. त्यावर कमळी म्हणत असते, तुम्ही फराळाची नका काळजी करू. यावर्षीचा फराळ आम्ही दोघी कमळी आणि निंगी बनवतो. तसंही गावाकडे आम्हाला प्रत्येक घरामध्ये जाऊन फराळ बनवायची सवय आहे. आजी तुम्ही काय बी काळजी करू नका. यावर्षीचा फराळ नक्की आम्ही बनवू. तेव्हा अन्नपूर्णा म्हणतात, हे तुला ती तुपाची आयडिया सुचली ते बरं झालं बाई. पण तुम्ही नक्की फराळ बनवाल ना? तुम्हाला जमेल ना? हो आजी तुम्ही नका काळजी करू. आम्ही फराळ अगदी व्यवस्थित आणि छान बनवू. आपण पाहतो की आता इकडे अनिकाला समजलेलं असतं की कमळी निंगी मिळूनच आता दोघी फराळ बनवणार आहेत. तेव्हा आता कामिनी इथे अनिकावर ओरडत असते. ती म्हणत असते, तुला वेड लागलंय का? जर हे सगळे कारनामे कोणी पाहिले असते तर किती भाराच्या भावात गेलं असतं. अगं मूर्ख आहेस का तू? काय गरज होती त्या पवारबाईच्या हातामध्ये इथे बॉम्ब फोडण्याची? तेव्हा अनिका म्हणत असते, हो 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 फोडला मी त्या बॉम्ब त्या बाईच्या हातामध्ये. ती माझ्या डोक्यात जाते ना आणि तिच्या हातचा फराळ चांगला आहे तिच्या हातचा आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं आहे. आता मला पण बघायचं आहे काय होतं आणि काय नाही. त्यावर आता इकडे रागिनी म्हणत असते, अगं अनिका तुझं काय करायचं? अशी कशी वागू शकतेस ती? तेव्हाच अनिका चिडलेली असते आणि ती म्हणत असते, आता बघच मी अजून त्या कमळी आणि निंगीच्या फराळाची कशी वाट लावते. त्यांना या घरचा फराळ बनवायची खूप हौस आहे ना. आता बघ मी काय करते. त्यावर कामिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते, हे बघ अनिका प्लीज शांत हो. असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस बाळा. मी आहे ना, मी काहीही होऊ देणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तू एवढी चिडचिड आणि रागराग करू नकोस. त्यावर अनिका म्हणत असते, पण माझ्या आजीनं तिला फराळ बनवायला सांगितलं ही गोष्ट मात्र माझ्यासाठी सहन न करण्यासारखीच आहे. त्यावरच आता कामिनी म्हणत असते, हो ते जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा. त्यावर रागिनी म्हणायला जाते पण अनिका मात्र खूप चिडते. ती म्हणत असते, तुम्ही फक्त हातावर हात धरूनच असेच बसा. आता मी फोडलाय बॉम्ब. मी स्वतः बॉम्ब त्या पवारबाईच्या हातावर फोडलाय. पण आता बघा मी फराळसुद्धा कसा बिघडून टाकते आणि तुम्ही कोणीच मला अडवणार नाहीत. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही दोघी अजिबात मध्ये येणार नाही आहेत. असं सुद्धा इकडे आता अनिका म्हणत असते. त्यावर कामिनी तिला समजावण्याचं काम करते. ती म्हणत असते, प्लीज असं अजिबात करू नकोस बाळा. पण अनिका मात्र अजिबात ऐकत नाही. ती म्हणत असते, इथे त्या कमळी निंगीला इथे माझ्याच घरामध्ये येऊन फराळ बनवण्याची खूपच हौस आहे ना. त्यामुळेच मी आता ठरवले काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. त्यामुळे तुम्ही अगदी सगळ्यांनी शांत बसायचं आहे. आता बघाच व्ही का एकतर तुझ्या त्या आजीने सगळी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तुझी काढून घेतलेली आहेत आणि आता जर हे सगळा पराक्रम तू केला आहेस आणि ते कळलं ना तर मग मात्र काय होईल काहीच सांगता येणार नाही. त्यावर अनिका म्हणत असते, करू दे मला काहीच फरक पडत नाही. आता बघ मी काय करते. असं म्हणून ती रागानेच तावतावच बाहेर निघून जाते. आता रागिनी म्हणते, काय करायचं आहे या मुलीचं? अगं थांबव तिला अडव तिला. पण आता कामिनीसुद्धा हतबल झालेली असते. तिच्याकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि ती अनिकाला सुद्धा थांबवू शकत नसते. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो कमळी निंगी किचनमध्ये खाली फरशीवर बसूनच पूर्ण फराळ बनवण्याची तयारी करत असतात. ऑलमोस्ट त्यांनी आत्तापर्यंत बेसनाचे लाडू वगैरे बनवून झालेले असतात आणि आता करंज्या त्या बनवत असतात. थोडीशी कमळी अस्वस्थ झालेली असते. निंगी तिला विचारते, अगं कमळे काय झाले? असा का चेहरा पाडलायस? आणि तेव्हा कमळी म्हणते, अगं मला ना आज आई आणि आबांची खूप आठवण यायला लागलेली आहे. दरवर्षीप्रमाणे आता आपण यावर्षी त्यांच्यासोबत दिवाळीचा फराळ दिवाळी साजरी करण्यासाठी नाही आहोत. त्यामुळे मला आई आणि आबांची खूप आठवण येते. आपण गावाकडे असताना किती फराळ बनवायचो. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना मदत करायचो. पण यावर्षी बघ ना मग आता ते काय करत असतील गं? तेव्हाच आता इकडे निंगी म्हणत असते, हो गं तू वर्षा काकी सरू काकी मी आपण चौघीजणीसुद्धा छान फराळ बनवायचो. त्यात आबांची लुडबुड असायची आणि आबा मध्येच आपला गोळा घ्यायचा सारणाचा आणि म्हणायचे,
बघ किती छान आहे, बघ किती छान आहे. तेव्हाच कमळी म्हणायची. पण त्यांची लुडबुड आणि त्यांचं ते कुतूहल हे सगळं पाहून मन भारावून यायचं बघ. असं सुद्धा इकडे आता ती बोलायची. तेव्हाच आता इकडे जी निंगी आहे ती म्हणायची, हे बघ ना कमळे, इथे सरू काकी ती किती छान गाणं म्हणायच्या गं. ते गाणं म्हटलं की कसा फराळ होऊन जायचा ते सुद्धा कळायचं नाही. अगं निंगे, ते गाणं नाही आहे गं, ती कविता आहे. शांता शेळके यांची कविता आहे ती. हो, तुला येते? मग म्हण की गं कविता, म्हण की गं. तेव्हाच आता इकडे कमळी म्हणत असते, नाही गं, मला नाही जमणार आहे आता. म्हण गं, मग आपला पण दोघींचा फराळ खूपच छान होईल. असं म्हणून आता कमळी कविता म्हणायला सुरुवात करत असते. कमळीची कविता अगदी सरू म्हणायची त्याच पद्धतीची असते. त्यामुळे निंगीला कधी कविता संपते आणि कधी ती भारावून ते ऐकत असते हे कळतसुद्धा नाही. इकडे कमळीची कविता तर सुरू असते. तेवढ्यातच ह्या दोघींचं लक्ष नसतानाच अनिकाची घुसखोरी किचनमध्ये झालेली असते. तेव्हा असं तडकन एक झाकण वाजल्याचा ह्या दोघींना आवाज येतो. तेव्हा निंगी म्हणत असते, काहीतरी वाजलं गं. त्यावर कमळी म्हणत असते, हो गं, मला सुद्धा आवाज आलाय, पण काय असेल गं. त्यावर निंगी म्हणते, मला तर असं वाटतंय की एखादा उंदीरच घुसला असेल. अगं असं काय करतेस, आपण आल्यापासून एक साधी मांजर सुद्धा अन्नपूर्णांच्या घरामध्ये दिसली नाही, तर उंदीर कुठून आलाय. अगं मला वाटतंय घुस असेल. त्या 3-3 घुशी आहेत ना, त्यातलीच एखादी तरी घुस घुसली असेल आणि ती पांढरा पट्टा बांधलेली घुस तर नक्कीच असेल. हे सगळं ऐकल्यानंतर अनिका जागेवरच थरथर करत असते आणि तिला राग आलेला असतो. तेवढ्यातच आता अन्नपूर्णा बाहेर आलेल्या असतात आणि इकडे लाडवाला हात लावणारी अनिका मात्र अन्नपूर्णाच्या नजरेस पडते आणि त्या जागीच तिचा हात धरतात आणि म्हणतात, अनिका तू इथे काय करतेस. तेव्हा लाडू खायचा होता तुला. हे बघ, असा लाडू नाही खायचा, अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच मग लाडू इथे टेस्ट करायचा. त्यावर अनिका घाबरलेली असते आणि इथे ती म्हणत असते, हो मी लाडू खायलाच आले होते, पण चल ठेव, आत्ता लाडू खायचा नाही, समजलं. तेव्हा एवढी घाई झाली लाडू खायची असं म्हणता क्षणी अनिकाची ती वेळ तर मारून नेलेली असते. आपण पाहतो आता इकडे अन्नपूर्णा कमळी निंगीला म्हणत असतात, तुम्हाला काही हवंय का. काही नाही हवंय आजी, आमचे लाडू झालेच आहेत. त्याचबरोबर करंज्यासुद्धा अगदी थोड्या राहिल्यात. चिवडा झाला की झाला मग दिवाळीचा फराळ. तेव्हा आता इकडे अनिका तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच आता नयनता अन्नपूर्णा तिच्या मागे जातात आणि तिचा हात पकडतात आणि म्हणत असतात, हे बघ, तिथे बाहेर सर्वांसमोर मी तुला काही विचारलं नाही, पण आत्ता तुला मी इथे विचारते, काय करत होतीस बाहेर. तेव्हा अनिका म्हणते, अगं जी तुला सांगितलं ना, मला लाडू खायचं क्रेविंग होत होतं, मला इच्छा झाली ती म्हणून मी आले होते. हे बघ अनिका, तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे मी ओळखते. तुझी आजी आहे मी, त्यामुळे तू किती खरं आणि किती खोटं बोलतेस हे मला चांगलंच माहिती आहे. गपचूप सांग, काय करायला आली होती. तेव्हा अनिका शांत बसलेली असते. त्यावर अन्नपूर्णा म्हणतात, हे बघ, जर आता काही वेडेवाकडं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे इथे फराळ बनवायचा नसेल तर नको बनवूस, पण काहीही बिघाड करायचा नाही, समजलं. तेव्हा आता इकडे अनिकाला चांगली समज इथे अन्नपूर्णाने दिलेली असते. त्यामुळे लगेचच आता इकडे अनिका घाबरलेली असते आणि ती म्हणत असते, नाही आजी, मी तसं काहीच नाही करत आहे. वर अन्नपूर्णा म्हणतात, उद्या दिवाळीचा सण आहे बाळा, त्यामुळे छान तयार हो आणि सकाळी लवकर उठ, जा जाऊन झोप. आता अनिका तर तिथून निघून गेलेली असते, पण अन्नपूर्णाने चांगलीच तिला फैलावर घेतलेली असते. इकडे आपण पाहतो की आता यांच्या करंज्या ज्या आहेत ऑलमोस्ट होतच आलेल्या असतात. आता निंगी खूप आनंदाने हे सगळं करत असते आणि कमळीसुद्धा. कमळी खूप जास्त भावूक होत असते. तेवढ्यातच आता अन्नपूर्णा तिथे येतात आणि अन्नपूर्णा तिथे आल्यानंतर निंगी त्यांना म्हणत असते, बरं झालं, त्या अनिकाला ना असंच पाहिजे, तुम्ही चांगलाच तिला धडा आणि जाब विचारलात. तेव्हाच आता अन्नपूर्णा म्हणत असतात, तुम्हाला दोघींना आणखी काही हवंय का. त्यावर त्या म्हणत असतात, नाही आजी, काहीच नको आहे, तुम्ही आरामात जा आणि आराम करा. तर आता दुसऱ्या दिवशी पहाट झालेली असते. पहिली अंघोळ असते, दिवाळ सण आणि त्याचबरोबर अभ्यंग स्नानाची तयारी इथे अन्नपूर्णा सकाळी पहाटे लवकरच उठून करत असतात. छान सुंदर अशा साडी नेसून त्या बाहेर आलेल्या असतात आणि पाहतात तर काय, कमळी आणि निंगी तिथे बाहेर चटईवरच झोपल्यात. अगदी ज्या ठिकाणी फराळ बनवला त्याच ठिकाणी त्या पडून गेल्यात. आता अन्नपूर्णा कमळी आणि निंगीला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात. कमळी तर 1 ते 2 आवाजात उठते, पण निंगी म्हणत असते, अगं कोण आहे, झोपू दे ना थोडा वेळ. आता दोघी उठतात आणि तेव्हा अन्नपूर्णा त्यांना म्हणतात, अगं तुम्ही इथे काय करताय, अशा का झोपलेल्या आहात. अगं मी तुमच्याकरिता तिकडे गाद्या घातल्या होत्या ना, मग तिकडे जाऊन झोपायचं आरामात. तेव्हाच कमळी म्हणते, नका आजी काळजी करू, तसंही फराळ बनवता बनवता आम्हाला चुलीमोरं झोपायची चांगली सवय आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, आम्ही ठीक आहोत. अगं पण हो, तुमच्या झोपा तरी झाल्यात का चांगल्या. तेव्हाच कमळी म्हणत असते, हो आजी, आमच्या चांगल्या झोपा झाल्यात, आम्ही पटकन तयार होतो आणि आवरायला घेतो.
तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात, "हो, आता तर छान तयारी करायचीच आहे आपल्याला अभ्यंग स्नानाची." तर आपण पाहतो की इकडे आता ऋषीच्या घरी सुद्धा छान अगदी घर जे आहे ते लाईटच्या माळाने त्याचबरोबर दिव्याने अगदीच लखलखीत केलेलं असतं. ऋषी म्हणत असतो, "ए वहिनी आण गं लवकर, किती उशीर करतेस तू उटणं आणण्यासाठी? मला थंडी वाजायला लागली." त्यावर आता इथे सायबा म्हणत असतो, "अरे, थंडी कुठे वाजते? गरम व्हायला लागलंय मरणाचं आणि तुला थंडी वाजते?" त्यावर लगेच आता इकडे ऋषीचे बाबा म्हणत असतात, "हो साहेबा, तू अगदी बरोबर बोलत आहेस. एखाद दिवशी ना मस्त नयनतारा कुठेतरी बिझनेस मीटिंगसाठी किंवा तिच्या मैत्रिणीबरोबर हॉलिडेसाठी जाऊ दे. मग बघ ह्याची कशी मजा घेतोय मी." तेव्हा आपण पाहतो की इकडे रोहित आणि ऋषी वेट करत बसलेले असतात, ते म्हणजे उटणं लावण्याचा. ऋषी तर पारच इकडे काकडलेला असतो. तेव्हा रोहित त्याला समजावण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, "अरे काय हे? एवढी थंडी वाजते तुला?" त्यावर ऋषी म्हणत असतो, "हो तर थंडी तर वाजत आहे, पण तुला कशी वाजत नाही तेच मला काही कळत नाही." आपण मुंबईत राहतो. मुंबईला फक्त आणि फक्त पावसाळा आणि त्याचबरोबर उन्हाळा हे 2च ऋतू माहिती आहेत. हिवाळा हा ऋतू अजिबात माहिती नाही आहे. "हां, हां, जाऊ दे, जाऊ दे, असू दे तुझं ते. ए वहिनी आण गं लवकर. अरे काय हे ऋषी, आले, आले." असं म्हणूनच आता राधिका इथे उठण्याचं ताट घेऊन आलेली असते. पण नयनतारा तिला मध्येच अडवते आणि म्हणते, "राधिका." असं म्हणून आता तिच्या हातातलं जे तिने ताट तयार केलेलं असतं ते ताट नयनतारा काढून घेते. अजिबात तिला ते ताट देत नाही. सुरुवातीला ती रोहितला गंध लावते, त्याचबरोबर त्याला उटणं लावून त्याचं औक्षण करून घेत असते. खरं तर बायकोने नवऱ्याला उटणं लावायचं असतं आणि त्याचबरोबर हा हक्क, हा मान फक्त राधिकाचा होता रोहितसाठी. आता ऋषीची बाजू वेगळी आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे. मग तरी ऋषीला लावायला पाहिजे होतं. पण नयनतारा मात्र इकडे हा मानसुद्धा राधिकाला देत नाही. राधिकाला ह्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलेलं असतं, खटकलेलं असतं. पण नवरा म्हणून एक रोहितसुद्धा ह्या गोष्टी अजिबात बोलत नाही. तो सरळ-सरळ हे सगळं इग्नोर करतो. तो तर अगदी त्याच्या आईच्या ताटाखालचं मांजरच नेहमीच पद्धतीने बनवून आणलेलं आहे. हे तर आपल्याला इथे काही अशा वागण्यामुळे दिसून आलेलंच आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता इकडे नयनतारा ऋषीकडे वळते. इकडे नयनताराने सुद्धा ऋषीला छान औक्षण, उटणं हे सगळं काही लावून घेतलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात. इकडे अन्नपूर्णाने आजोबांना बोलवलेलं असतं आणि इकडे आजोबांना छान सुगंधित तेल त्याचबरोबर उटणं लावून देण्याचं काम करत असतात. आता इकडे कमळी आणि निंगीला खरं तर आजोबांची आठवण येत असते. ती म्हणत असते, "खरं तर मी सुद्धा इथे आजोबांना असंच उटणं लावून द्यायची. आज आबांना सुद्धा असंच उटणं आईनं लावून दिलं असेल गं." तेव्हा आपण पाहतो की इकडे रागिनी, कामिनी बाहेर आलेले असतात. रागिनी, कामिनी बाहेर आल्यानंतर आता इकडे त्या म्हणत असतात, "2-2 पाट कोणासाठी ठेवलेत गं?" तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, "अगं 2-2 पाट कोणासाठी ठेवलेत म्हणजे काय विचारतेस? अगं ते 2 पाट ना इथे अनिकासाठी ठेवले असतील ना, अनिकाचं औक्षण करायचं नाही आहे का?" तेव्हा "अच्छा, खरं म्हणतेस? आणि वहिनीने हे सगळं काही केलं असेल असं तुला वाटतंय?" "हो तर, ती नाही करायची मग कोण करणार आहे?" आता आजोबांना उठणं लावून झालेलं असतं आणि तेवढ्यातच आता ज्या अन्नपूर्णा आहेत त्या कमळी आणि निंगीला बोलवतात. कमळी आणि निंगीला बोलवल्यानंतर त्या म्हणत असतात, "या गं तुम्ही दोघी पण आणि ह्या पाट्यावरती बसा." तेवढ्यातच कमळी आणि निंगी म्हणत असतात, "काय? आम्हा दोघींना इथे तुम्ही बोलवत आहात?" "हो तर, तुम्ही दोघी पण या आणि ह्या पाठावरती येऊन बसा." "पण आजी." "हो, आजी वगैरे काहीच करायचं नाही. चला या लवकर." आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही नयनतारा आहे ती म्हणत असते, "बघितलं, इथे सख्ख्या नातीचे एवढे लाड नाही आहेत आणि सख्ख्या नातीचे एवढे लाड नसून सुद्धा ह्या लोकांना असं इकडे केलेलं आहे, बसवलेलं आहे." मुळी म्हणत असते, "आजी खरं सांगू का, आज आई आणि आबांची खूप आठवण आली बघा. आई गावाकडे असताना अशीच उटणं लावायची, औक्षण करायची." "अगं मग हो, आई नसली म्हणून काय झालं? आजी आहे ना, आजीकडून असेच लाड आणि हे सगळं काही करून घ्यायचं. चला बरं, आनंद आणा आता चेहऱ्यावरती. मस्त हसा, मस्त स्माईल करा." तेव्हा अन्नपूर्णा ह्या दोघींचं औक्षण करतात, त्यांना सुगंधी तेल लावतात, त्याचबरोबर उटणंसुद्धा लावून देत असतात. हे सगळं काही करत असताना कमळी आणि निंगीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळलेले असतात. तर इकडे कामिनी म्हणते, "पाहिलंस का?
आपल्या स्वतःच्या पोटच्या नातीला इथे उठणं लावायचं सोडून त्या भिकारड्या गावच्या पोरींवर ही उठणं लावत आहे. काय गरज आहे त्या पोरींना इथे उठणं लावायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची? बघितलंस? तेव्हा रागिनी म्हणते, अगं पण आपली अनिकासुद्धा गावभर हिंडत असते. अशा वेळेला तिला इथे हजर राहायला नको का? पण अशा वेळेला ती कुठे इथे हजर राहती? बघितलंस ना तू? असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच अनिका तिथे आलेली असते. अनिका तिथे आल्यानंतर आता पाहतो की ह्या दोघींचं औक्षण सुरू असतं. आता ह्या दोघींचं मस्त औक्षण सुरू असतं. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला ह्या लोकांचं अभ्यंग स्नान वगैरे सगळं काही झालेलं असतं आणि ती दाराच्या बाहेर गाड्यामध्ये काही सामान वगैरे ठेवण्यासाठी, काही गिफ्ट्स वगैरे मिठाई ठेवण्यासाठी बाहेर आलेले असतात. तर ह्यांना काही स्टाफला मिठाई वगैरे वाटायला जायचं आहे बहुतेक, असंच दिसत आहे. तर इकडे आयशा मात्र त्रास देत असते. नाईशा म्हणत असते, मला पुढे बसायचे. अगं नाईशा, पुढे कुठे बसणार आहेस? प्लीज माझ्याबरोबर चल ना. नाही, मी आजोबांच्या मांडीवरच बसणार आहे. असा हात झटकल्यानंतर नाईशाच्या हातामधलं जे सोन्याचं ब्रेसलेट असतं ते तिथेच खाली पडतं. तेव्हा नयनतारा म्हणते, असू देत गं, बसू दे तिला आमच्यासोबतच. आता इकडे आपण पाहतो की सरू आलेली असते. सरू पाहते तर ते जे सोन्याचं ब्रेसलेट आहे ते दिसतं आणि सोन्याचं ब्रेसलेट दिसल्याबरोबर ती ते उचलते आणि म्हणत असते, हे सोन्याचं दिसतंय, खूपच महाग दिसतंय ही वस्तू. आत्ताच ही लोकं गेलीत, बहुतेक त्यांच्यातलंच कोणाचं तरी पडलेलं असावं. म्हणून सरू त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असते. अहो साहेब थांबा, अहो साहेब थांबा, हे बघा तुमची वस्तू खाली पडलेली आहे, अहो थांबा, म्हणून त्या कारच्या मागे धावत असते. पण कारचा वेग आणि सरूच्या धावण्याचा वेग काही मॅच न झाल्यामुळे आता सरू एका ठिकाणी गळून जाते आणि झाडाखाली थांबते. तिला कळत नाही आता काय करावं. हे जे सोन्याचं ब्रेसलेट आहे ते कोणाकडे द्यावं, कसं द्यावं, ती लोकं कोण असतील, काय असतील, ह्या गोष्टीची तिला काहीच खबर नसते. तर आपण पाहतो तिथेच थकून भागून आता सरू बसलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला पाहूयात कमळी निंगीचं औक्षण आणि त्याचबरोबर उठणं लावून झालेलं असतं. अनिका तिथे आलेली असते आणि तेव्हा अन्नपूर्णा अनिकाला सुद्धा आवाज देतात. त्या म्हणतात, अनिका बरं झाली तू आलीस, मी तुला आवाजच देणार होते. ये चल उठणं लावून घे. एशी, मला नाही हे उठणं लावायचं आणि हे माझ्या स्किनला मॅच करणारं अजिबात नाही आहे, त्यामुळे मी हे अजिबात लावू शकत नाही. त्यावर कमळी म्हणत असते, अगं अनिक असं काय करतेस? हे स्किनला मॅच वगैरे होण्यासारखं अजिबातच काही नसतं. आज अभ्यंग स्नानाला हे उठणं लावून घ्यायचं असतं. तेव्हा अनिका म्हणते, हे तुझ्यासारख्या मुलीला, गावच्या मुलीलाच हे सूट होईल. त्यामुळे हे तुला जे काही लावायचं आहे, जे काही तुला इथे करायचं आहे ना, ते तू कर. मला यामध्ये अजिबात कसलाच इंटरेस्ट नाही आहे, असं ती बोलते. असं काय करतेस? त्यामध्ये अगरू, केशर, चंदन, मुलतानी माती हे सगळं काही मिक्स केलेलं असते आणि त्यामुळे त्वचा टवटवीतच होते बघ. अंगाला एकदम छान सुगंध येतो बघ, त्वचा एकदम टवटवीत होती. ते काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये नॅचरल स्क्रब आहे बघ हे सगळं. तेव्हा अनिका म्हणते, छी, मला हे अजिबात नको आहे. स्क्रब वगैरे काय जे आहे ना ते तुझं तू कर, मला ह्याची गरज नाही. असं म्हणून ती तावातावानेच तिथून निघून जाते. आपण पाहतो की कमळी आशीर्वाद घेत असतात. तेव्हाच आता अन्नपूर्णा म्हणतात, अगं थांबा थांबा, जा लवकर मावशी घेऊन या. असं म्हणून मावशींनी 2 भेटवस्तू आणलेल्या असतात, त्या कमळी देतात आणि हे 2 ड्रेस आहेत तुम्ही दिवाळीत घालायचं. तेव्हा रागिनी म्हणते, ह्या कमळीचा इथे आईंना खूपच जास्त पुळका आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते, असू देत का पुळका खूपच जास्त असला तरी, आता फक्त ह्यांना 2 ड्रेस दिलेले आहेत आणि उठणं लावून झालेलं आहे. पण आता पूर्ण दिवाळी बाकी आहे ना, ह्या दिवाळीमध्ये चांगलाच फटाका आणि बॉम्ब फोडायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा कमळी ह्या मोठ्या वहिनीची थोरली नात नाही ना, हे सिद्ध होणं बाकी आहे आणि हे एकदा सिद्ध झालं की मग झालं, कमळी ही तिची नात नसणारच आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी.